नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात दुबार मतदारांचा बोलबाला. निवडणुकीत कोणाला जिंकविले, कोणाला पाडले हा प्रश्न अनुत्तरित. अकोल्यातील चांदणी पोलीस स्टेशनच्या दोघांवर लाचखोरीचा आरोप. वाशिम अँटी करप्शनची कारवाई. 35,000ची लाच घेताना उघड. एक्साईज व पोलीस दलाचे हप्तेखोरी वाढल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अवैध दारूच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांचे आंदोलन. जिल्हा परिषद शिक्षकांच्या टंचाईचा फटका विद्यार्थ्यांना. हिवरखेड येथील शाळेची अवस्था सुधारणार कधी? अमरावती येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे गंभीर प्रकरण. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ कोणाचा? चौकशी आवश्यक. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यात 16 लाख मतदारांपैकी 13 लाख मतदारांचा शोध लागला आहे. जवळपास 2.25 लाख मतदार हे असंग्रहित आहेत, तर 5 विधानसभा क्षेत्रात 44,000 दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेतून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात राबवण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तब्बल 44,147 दुबार मतदार आढळून आले आहेत. दुबार मतदारांच्या संख्येत अकोला पश्चिम मतदारसंघ सर्वात पुढे आहे. या एकाच मतदारसंघात तब्बल 12,794 दुबार मतदान नोंदवलेले आढळले आहेत. म्हणजेच एखाद्या विधानसभा निवडणुकीत दुबार मतदार हे कोणाचा पराभव आणि कोणाचा विजय सुनिश्चित करू शकतात इतकी संख्या दिसून येत आहे. देशातील पारदर्शक निवडणुकीतील मोठी अडचण समोर आली आहे. सर्वाधिक दुबार मतदार हे अकोला पश्चिममध्ये 12,794 आढळले आहेत. त्या खालोखाल अकोला पूर्व 9,814 मतदार दुबार सापडले, तर अकोट येथे विधानसभा क्षेत्रात 7,974 मतदार दुबार आढळले, तर बाळापूर 6,875, मूर्तिजापूर येथे 6,690 मतदार असे जिल्ह्यात एकूण 44,147 मतदार दुबार आढळले. जिल्ह्यात एकूण 2,76,365 असंग्रहित मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये 46,221 मयत, 51,072 ॲब्सेंट शोध लागलेले आणि 1,34,256 कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारसंघाचा समावेश आहे. चांदणी येथील एका बियर शॉपीच्या लायसन्स तब्बल 60,000 रुपयांची लाचेची मागणी झाली. त्यापैकी 35,000 रुपये घेताना गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात ठाणेदाराचे नाव तक्रारकर्त्यांनी घेतले असून वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. 35,000ची लाच घेणाऱ्यांमध्ये महादेव देशमुख असं या कारवाईत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे अकोला पोलीस दलात तीव्र खळबळ उडाली. खादी वर्दी पुन्हा एकदा डागाळली आहे. वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेल्या महादेव देशमुख या कर्मचाऱ्याने बियर शॉपीच्या कायदेशीर मंजुरीसाठी 60,000 रुपयांची मागणी केली होती. त्याविषयी तडजोड होत 35,000ची लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणात ठाणेदाराने 30,000 मागितल्याचे व 5,000 पैसे घेणाऱ्या महादेव देशमुख यांचे असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. पोलीस स्टेशन इथे एसीबीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये महादेव देशमुख व दराडे ठाणेदार यांचा सहभाग आहे. गेल्या 8 दिवसापासून मला वाईन बारच्या NOCसाठी 65,000ची मागणी केली. काल त्यांनी 35,000 डन केलं. त्यानंतर मी आज पैसे दिले आणि एसीबीचा सापळा रचून दोघांना पण कारवाईची मागणी केली. पैसे कोणी मागितले? देशमुख साहेबांनी 30,000 रुपये दराडे साहेबांचे, 5,000 रुपये महादेव देशमुखचे. राज्य उत्पादक शुल्क विभागाचा ढिसाळ कारभार.
भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात अवैध दारू विक्री फोफावली आहे. विविध गावातील ग्रामस्थांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून याविषयी आंदोलन करावे लागत आहे. यावरूनच जिल्हा अवैध दारूचा पूर असून हप्तेखोरीत कोण कोण सहभागी आहे याचा पाढाच ग्रामस्थांनी वाचला आहे. सावरगाव, झरंडी, नवेगाव, पहाडशिंगी, पिंपळडोळी, अंधार सावंगी, पांढुर्णा, गोडेगाव, आलेगाव, जाम आणि उंबरवाडी या 11 गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. अवैध दारू विक्रीच्या ठिकाणांवर तातडीने धाडी टाकून विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन सादर करून प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली. गावागावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची ठिकाणे शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच ग्रामसभा घेऊन दारूबंदीचे ठराव मंजूर करावेत अशी मागणीही करण्यात आली. यासोबतच युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यापक व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आज आपण इथे कशासाठी आलात आणि आपली प्रमुख मागणी काय आहे? मुख्यतः दारूबंदी ग्रामीण भागामध्ये झालीच पाहिजे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत, अनेक महिलांचा आज छळ होत आहे. त्यामुळे प्रमुख आमची मागणी दारूबंदीची आहे. या परिसरामध्ये आम्ही अनेक वेळा निवेदनं देऊन सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशन हप्ते वसुलीचं केंद्र झालेलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा हप्ते वसुलीचं केंद्र झालेलं आहे. त्यामुळे दारूबंदी ग्रामीण भागामध्ये होत नाही आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी आंदोलनकर्त्यांना अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती आहे. मात्र आश्वासनानंतरही नागरिकांचा संताप कायम होता. संबंधित पोलीस ठाण्यातील काही अधिकारी तसेच इतर अधिकारी अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आरोपाची निष्पक्ष चौकशी करून आरोप सत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनादरम्यान काही नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून त्यांना बाहेरच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान हप्ते घेतल्याच्या आरोपाबाबत संबंधित अधिकारी किंवा पोलिसांचे म्हणणे समजू शकले नाही. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. अनेक दारूवाले म्हणतात आम्ही हप्ते देतो, आमच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही. आणि हातभट्टीवरची विषारी दारू जी शरीरासाठी हानिकारक आहे ती दारू ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे. नदी नाल्याच्या काठावर काढली जाते. त्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत, अनेक मुलं फाशी घेतात, अनेक ग्रामीण भागात अपघात होत आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींचा जो मानधन आहे शासनानं 2024च्या निवडणुकीपूर्वी जे सुरू केलं होतं तो मानधन अनेक महिलांचा 1 वर्षापासून बंद आहे. ते लाडक्या बहिणींना मानधन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावं. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील महात्मा गांधी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. 95 विद्यार्थ्यांसाठी अवघे 2 शिक्षक असल्याने संतप्त नागरिकांनी जिल्हा परिषदेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. एकेकाळी 350 विद्यार्थी संख्या असलेल्या हिवरखेडच्या महात्मा गांधी जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या आता अवघ्या 95 वर आली आहे. या 95 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत सध्या केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत. शासकीय शाळा बंद करून खासगी शाळांना प्रोत्साहन देण्याचे हे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. सैनिक आणि गोरगरीब नागरिकांच्या मुलांचे भवितव्य धोक्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात या शाळेवर 5 ते 6 अधिकृत शिक्षकांची नियुक्ती न केल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. विषय असा आहे की आम्ही हिवरखेडवरून आलो, माझे विद्यार्थी आहे. आम्ही आलो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी. आज आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालय, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी साहेब, गट शिक्षण अधिकारी साहेब या सर्वांना आम्ही आज निवेदन अर्ज केलेला आहे. आणि या अर्ज केलेला आहे की आमचे जे आज जिल्हा परिषद हिवरखेडची त्यामध्ये त्या शाळेत कमीत कमी नाही निदान 7-8 शिक्षक त्यांनी द्यावे. जर त्यांनी शिक्षक नाही दिले तर आम्ही एक मोठे आंदोलन युद्धस्तरावर करू. विद्यार्थी पण आमच्या सोबत राहतील. अकोला जिला परिषद शिक्षण अधिकारी साहब को हमने निवेदन दिया. विषय ये था कि हिवरखेड़ शहर की जो महात्मा गांधी कनिष्ठ विद्यालय है उसमें 95 विद्यार्थी है और टीचर की संख्या सिर्फ 2 ही है. विषय बहुत है पर वो टीचर उस पर पूरे तरीके से काम नहीं कर पा रहे हैं. तो हमारे शिक्षण अधिकारी साहब से इतनी मांग है कि सर यहाँ पे टीचर की संख्या आप बढ़ाओ. यहाँ 5 से 7 टीचरों की संख्या चाहिए क्योंकि विद्यार्थियों को देखते हुए
अगर ऐसा नहीं होता तो हम आंदोलन करेंगे। अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल निवासी शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील एका आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अन्य 5 विद्यार्थी गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे। चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता 11वीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याला त्रास होऊ लागल्याने हत्रू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। तर रविदास बेठेकर वय वर्ष 15, विशाल बेठेकर वय 17 वर्ष, राम धांडे वय 17 वर्ष, सतीश बेठेकर वय 20 वर्ष आणि रोहन जांभेकर वय 15 वर्ष या 5 विद्यार्थ्यांना अमरावतीतील कुसुमांजली हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे। जेवण केल्यानंतर आपल्याला त्रास व्हायला लागला असं आदिवासी विद्यार्थी सांगतात। 15 ऑगस्टला जेवण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना त्रास होत होता, त्यामुळे त्याने घरी फोन करून त्याच्या भावाला बोलावलं होतं। त्याचा भाऊ त्याला आश्रमशाळेतून घेऊन गेला होता। या आश्रमशाळेची संपूर्ण चौकशी करून आश्रमशाळेची परवानगी रद्द करत असल्याची माहिती आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली। 16 तारखेपासून या विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता। हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे घडला की डायरियाच्या संसर्गामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। या दुर्दैवी घटनेची आणि विद्यार्थ्यांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीची आदिवासी विकास विभागाकडून प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। ह्या विद्यार्थी मृत्यूच्या अनुषंगाने ते पाहणी केलेली आहे। काल पण आमचं त्याचे अधिकारी होते, त्यांनी पण काल पण पाहणी केलेली आहे। आणि तो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी नेमका शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की तो 14 तारखेला तिथून गेला होता, परंतु त्याच्या काही मित्रांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याला 15 तारखेला त्रास होत होता आणि 16 तारखेला तो इथून गेलेला आहे आणि त्याला त्रास होत होता म्हणून त्यांनी फोन करून त्याच्या घरी सांगितलं होतं आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे तो त्याला घेण्यासाठी आला होता। नेमकं कशामुळे मृत्यू झाला, काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती म्हणजे त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला वॉमिटिंग पण झाली होती। मात्र खाण्यामधून झालं असल्याचं सुद्धा यावेळी समोर येत आहे। ठीक आहे, आता आपण त्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू निश्चित कशा, कारण की 5 विद्यार्थी सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। डॉक्टरांनी काय सांगितलं, प्रकृती कशी आहे सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, प्रकृती त्यांची। त्यांना पोटदुखी आणि म्हणजे डिसेंट्री स्वरूपाची लक्षणं होती आणि काही जणांना ताप होता, पण आता ते तब्येत व्यवस्थित त्यांची। सध्या आश्रमशाळेवर काही कारवाई होणार का? कारण यापूर्वी पण या आश्रमशाळेवरचे प्रकार घडले आहेत, आश्रमशाळेची परवानगी सुद्धा गेली होती। निश्चित आपण याच्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू आणि कारवाई करू। तर एकूण 6 विद्यार्थी होते, त्याच्यामधल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। या विद्यार्थ्यांना लक्षण असताना घरी पाठवण्यात आलेलं होतं, पण रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणती तजवीज केली नाही असा आरोप होता। नाही, 6 विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त हा विद्यार्थी होता, जे पहिल्या दिवशी 15 तारखेला 2 मुलांना आणि 16 तारखेला 4 मुलांना दाखल केलं होतं। 15 तारखेला त्यांना दाखल केलं, त्यांना डिस्चार्ज पण लगेच दुसऱ्या दिवशी मिळाला 16 तारखेला आणि 16 तारखेला मुलं ॲडमिट आहेत। 16 तारखेला ते ॲडमिट झाल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। आता सध्या आपण आलेला आहात, काय प्रशासकीय चौकशीमध्ये काही प्राथमिकता आढळून आलेला आहे का, आणि आढळून आलं असेल तर काय आलं आणि आता पुढची भूमिका? आता याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं पडलं की तो तब्येत त्याची बरी नव्हती आणि त्याला वॉमिटिंग झाली होती, परंतु शालेय प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि नंतर मग त्याच्या घरी फोन केल्यावरती त्याचा भाऊ आला आणि तो त्याला घरी घेऊन गेला। सातत्यानं मेळघाटात अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये सगळे हे प्रकार होत आहेत, प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे का या सगळ्या बाबीवर नियंत्रण ठेवण्यात? नाही, निश्चितच या संदर्भाने थोडेसे लॅकुने राहिले असतील सुपरविजनमध्ये, परंतु आम्ही याच्या अगोदर सर्व शाळांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत, परंतु जर कधी अशा प्रशासकीय म्हणजे त्या लॅकुना असतील समजा व्यवस्थापनाची काही, त्याच्यामुळे जर कधी अशा गोष्टी म्हणजे घडल्यात तर त्याच्यावरती निश्चितच आपण ते लॅकुना याच्या पुढे होणार नाहीत या दृष्टीने काळजी घेऊ। तर आपण सांगितलं की सूचना दिलेल्या होत्या आणि काहीतरी कमी राहिल्याचं पण सांगितलं आहे, आता काही कारवाई करणार या सगळ्या गोष्टी? हा, निश्चितच आता याच्यामध्ये डिटेल एन्क्वायरी करू आपण, कारण की त्याच्यामध्ये जे पालक आहेत त्यांचा सुद्धा आपण त्याचा जबाब घेणार आहोत। जो भाऊ त्याला घेऊन गेला त्याचा सुद्धा जबाब घेणार आहोत, कारण की पालकांची काल मनस्थिती नव्हती, त्याच्यामुळे त्यांचा जबाब घेता आलेला नाही। एकंदरीतच सर्वांचा जबाब घेऊन आपण तो डिटेल चौकशी करू आपण त्याच्यामध्ये। किती विद्यार्थी आहे पुणे त्याच्यात 545 विद्यार्थी आहेत आमच्या विभागामार्फत। तो विद्यार्थी 14 तारखेला इथून गेलेला होता, त्याला गाडीने भेटली किंवा काय असलं ते पूर्ण प्रकार माहिती नाही। त्या विद्यार्थी PSC मध्ये 6 तास तिथे ॲडमिट होता म्हणते कोथरूडला 16 तारखेला। तर 6 तासामध्ये मला वाटते डॉक्टरांनी त्याच्यावर काही ना काही ट्रीटमेंट केली पाहिजे, किंवा डॉक्टरांचं हे म्हणणं आहे की जर एखादा स्नेक बाईट पण असलं तर आम्हाला 15 मिनिटं किंवा 30 मिनिटांमध्ये आम्ही कोणताही पॉयझन आम्ही कव्हर करू शकतो म्हणतात।
आणि ते विद्यार्थी हे जे आहे असे 4-5च त्याचे गावातले त्याचे सोबतीचे आहेत ज्यांची तब्येत खराब झालेली आहे, त्याच्यातलंच त्याचा एक होता. बाकी इतर जे आहे 450 विद्यार्थ्यांना कुणाला काही अडचण नाही पडलेली आहे आणि विषबाधा असा काही प्रकार झालेला नाही आहे. जर असतं तर 450 पैकी कमीत कमी 40 लोकांना तरी ते दिसलं असतं. हे आपले 4-5 लोकांनामध्येच जे आलं त्यांना आपण ॲडमिट केलेला आणि त्याच्यातली माहिती हे घेत असताना त्यांना ते घरचं काही चुडा किंवा काहीतरी असं होतं म्हणे. ते लोकांनी ते विद्यार्थ्यांनी 4-5 ते एका गावातले आणि एका वर्गातले आणि सोबतचे मित्र आहे त्याने ते आपसात शेअर करून ते खाल्लेलं होतं. CCTV कॅमेरा बंद काऊन आहे हे मला माहीत पडलं. मी जे आहे त्याचं टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते रिपेअरिंग करायला लावलेलं आहे. ते होऊन जाणार आहे. मोठ्या प्रमाणात स्वच्छता आहे. जेवणामध्ये पापडणे लोणचणे जो काही मेनू ठरवून दिला शासनाने त्याप्रमाणे जेवण नव्हतं असं आयुक्तांनी सांगितलं. जेवण झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं. आमच्याकडे शॉर्ट्स त्यामध्ये पापड लिंबू कांदा काही नव्हतं, फक्त भाजी पोळी वरण होतं आणि विद्यार्थ्यांना भरपोट आपण जेवण देतो आणि त्यांना लागलेलं जे निडेड जे आहे जे डाएट ज्याचं शेड्यूल केलेलं आहे त्या हिशोबाने पूर्ण देत असतात. तुम्हाला लाखो रुपये शासन देतं, मात्र जी तुम्ही नामांकित शाळा म्हणून त्यासाठी तुम्हाला ओळखलं जाते. मात्र रेग्युलर विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थ्यामध्ये भेदभाव केला जातो. त्या आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळं बसल्याचा आरोप होत आहे. असं काहीच नाही आहे. विद्यार्थ्यांनी आरोप केला आम्ही वेगळं बसतो आणि इतर विद्यार्थी असं काहीच नाही. म्हणजे विद्यार्थी खोटं बोलतात. असं काहीच नाही. ठीक आहे. शिवपूरवासियांचे ग्रामदैवत श्री चैनुजी महाराज यात्रेची 67 वर्षाची परंपरा जोपासत उत्सवात हजारो भाविक महाप्रसाद व दर्शनासाठी दाखल झाले. नागपंचमीच्या दिवशी भव्य दिव्य सोहळा असतो. श्री चैनुजी महाराजांच्या यात्रेत नागपंचमीला मंदिरात पंचमंडळी तसेच गावकऱ्यांच्या हस्ते पूजन झाले. उमरा येथील श्री वाकाजी महाराज सांस्कृतिक भजनी मंडळाच्या पुढाकाराने 67व्या वर्षाच्या परंपरेनुसार सेवा दिली. 2 पालख्यांचे आकर्षण असते. मोठ्या मोठ्या सवाऱ्या डोळ्यांचे पारणे फिरतात. पंचक्रोशीतील उमरा ही मानाची भजन दिंडी तसेच बदलापूर, पिंपरी बोर्डी, देवरीवरून अकोट, सातेगाव व शिवपूर अशा ठिकाणांहून ढोल नगारे 11 गावांमधून ढोलाचे भजन वेशभूषेतीत दाखल होतात. 2 पालख्या सजवलेल्या असतात. त्यामध्ये नागदेवतेची मूर्ती विराजमान असते. भाविकांची दर्शनासाठी लांब रांग लागते. पालखीचे सर्व गावांमधून स्वागत करून दर्शन घेतात. भाविक मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी पालखी खालून लोटांगण दर्शन घेतात. नागपंचमीला बेलफूल, फुटाणे व नारळ वाहण्याची प्रथा आहे. श्रद्धेपोटी ज्यांना सापांचा दंश झाला असतात त्यांना मंदिरामध्ये नेऊन विहिरीतील पाण्याने आंघोळ केल्यास दंश झालेल्या व्यक्तीला अंगातील विष उतरून जाते व त्याला नवीन जीवनदान प्राप्त होते. नागदेवतेचे प्रतीक म्हणून आजही त्याच जागेवर त्रिशूल निघाले आहेत आणि नागदेवतेचे ठाणे, पिंड, महाकाय त्रिशूल सुद्धा राहणापूर रोडवर आजही स्थानबद्ध आहे. समोरच पौराणिक शिवपिंड आहे. महाप्रसादासाठी 8 क्विंटल हिरवी मिरचीची भाजी व 35 क्विंटलच्या पोळ्या बनवल्या होत्या. भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. शिवपूर गावामध्ये एक प्राचीन काळापासून एक मंदिर आहे. तर चैनू महाराजाचे मंदिर ते शिवपूरचे ग्रामदैवत आहे. कासोद, शिवपूरचे ते एक चांगले ग्रामदैवत आहे. आणि आमचे जे आधी जे पूर्वज जे काही होते आमचे आधीचे तर की त्यांचं म्हणणं असं आहे की या गावामध्ये जे चैनू महाराजाचे मंदिर आहे तिथे ते साप चावल्यानंतर त्याचा जो अंगारा आणि तीर्थ असते त्यांनी तो साप चावलेला व्यक्ती बरा होतो. आणि नागपंचमीच्या निमित्त आमच्या गावामध्ये एक भंडारा असतो. तो अख्ख्या अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात प्रसिद्ध भंडारा म्हणून आहे. तिथली एक म्हणजे हे मिरचीची भाजी खूप प्रसिद्ध आहे. बरेच अकोटमधले जेवढे काही आसपासचे गावे आहे आसपासचे जे गाव आहेत ते सगळे या मिरचीच्या भाजीसाठी येतात. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी मिरचीची भाजी जे खातात ती भाजी खाल्ल्यानंतर त्यांना ज्या आजार होतात ते आजार होत नाही असं त्या लोकांची श्रद्धा आहे. आणि आमच्या इथे या चैनूजी महाराजाच्या भंडाऱ्यात 72 सताले मिरचीची भाजी आणि 35 किलो 35 क्विंटल गव्हाची पोळी. आमच्याकडे लहानापासून तर मोठ्यापर्यंत तर 60 वर्षाच्या म्हातारापर्यंत तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सगळेच जण सहभागी होते आणि सगळ्या गावा मिळून हा कार्यक्रम आम्ही खूप चांगल्या प्रकारे हे करते. आणि सर्वात म्हणजे शेती म्हणजे आमची गावकरी मंडळी वर्गणी आम्ही बाहेर कुठेही मागत नाही. 125 रुपये
एकराप्रमाणे आमच्या गावकरीच मंडळी वर्गणी करते आणि कोणालाही गावात वर्गणी जायचं काम नाही. सर्व मंडळी विठ्ठल मंदिरात पंचमंडळीजवळ माझ्याजवळ पैसे आणून देतात. सर्व गावाचं सहकार्य खूप व्यवस्थित आहे. आणि तरुण मंडळी आहे आमच्या गावातली 20 ते 25 वर्षाचे मुलं हे एवढे झटून राहिले, एक आठवडा झाले की आम्हाला काहीच माहीत नाही आहे, संस्थांनाही माहीत नाही, काही नाही. याच्यात ग्रामपंचायतचंही सहकार्य भरपूर आहे, सर्वांचं सहकार्य आहे. आणि ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब 3 दिवस झाले रोज इथं बंदोबस्त लावलेला आहे. आणि आमचं एक देवाचं असं म्हणजे श्रद्धा आहे सर्व लोकांवर. आजूबाजूचे खेडे सर्पदंश जर झाला तर आमच्या इथं येतात, दवाखान्यात जात नाहीत. पाणी तालुक्यातील शिवपूर येथे नागदेवताची मोठी जत्रा भरते. या जत्रेमध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होतात. परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे इथं मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने लोक येतात आणि इथं महाप्रसादाचं एक आयोजन केले जाते. खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद दिला जातो आणि इथं विशेष म्हणजे इथं मिरचीची भाजी हे प्रसिद्ध भाजी म्हणून ओळखल्या जाते. आणि हा प्रसाद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने तालुक्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून जनता इथं दर्शनासाठी येतात आणि प्रसादासाठी पण येतात. रिसोड शहरातील बसस्थानक परिसरातील वाणी स्मशानभूमीच्या गेटसमोर उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनामध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. वाशिमच्या रिसोड शहरात एक पिकअप वाहन गेल्या काही दिवसांपासून वाणी स्मशानभूमीच्या गेटसमोर उभे होते. या वाहनातून दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून पंचनामा करत पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून मृत्यूचे नेमके कारण काय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथीच्या माध्यमातून रुग्णांना नवसंजीवनी देत सामाजिक व जनसेवेचा वसा अहोरात्र जपणाऱ्या अकोल्यातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर संदीप चव्हाण यांच्या निष्ठावंत सेवा कार्याची दखल घेण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी शहरातील विविध नामवंत संस्था आणि संघटनांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. रुग्णसेवेचा ध्यास आणि सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालणारे चव्हाण होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक डॉक्टर संदीप चव्हाण यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव करण्यात आला आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ अकोला या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर चव्हाण यांना सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर चव्हाण यांनी केवळ होमिओपॅथी उपचारातून हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केले नाही तर आरोग्यविषयक जनजागृती, वैद्यकीय शिबिरे आणि विविध समाजोपयोगी उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र मुहूर्तावर झालेला हा सत्कार म्हणजे त्यांच्या निस्वार्थ जनसेवेला समाजाने दिलेली सार्थ पोचपावती मानली जात आहे. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर संदीप चव्हाण यांनी सर्व संस्था, पदाधिकारी व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले. स्वातंत्र्यदिनी विविध संस्थांकडून झालेला हा सत्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा आणि सहकाऱ्यांचा आहे. मिळणारा प्रत्येक सन्मान हा मला अधिक निष्ठेने, संवेदनशीलतेने आणि दुप्पट जबाबदारीने समाजाची सेवा करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देतो, असे मत डॉक्टर संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले. नमस्कार. खरं तर हा सन्मान माझ्या सेवेचा जो तिन्ही संघटनांनी, तिन्ही संस्थांनी केला, हा त्या सेवेचं एक मिळालेलं फळ समजायला हवं. कारण अनेक व्यवसाय आहेत पण त्या व्यवसायामध्ये सेवा नाही करतायत, परंतु हा व्यवसाय या रुग्णसेवेच्या माध्यमातून आम्ही जी आरोग्य सेवा देत आहे मागील 15 वर्षापासून, तर या सेवेतनं, या रुग्णसेवेतनं आपल्याला व्यावसायिक उत्पन्न तर मिळतंच, उपजीविका तर मिळतेच, परंतु यात अनेक रुग्णांना मोफत औषध उपचार करत असताना सामाजिक बांधिलकी जपत जी सेवा करतो तर त्याचं कुठेतरी मूल्यमापन समाजातील ह्या अनेक संघटना करत असतात. त्यापैकी आज इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला
जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन अकोला आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ अकोला या तिन्ही संस्थांनी संघटनांनी जो कौतुक सन्मानाच्या माध्यमातून केलं त्याबद्दल खरंच आम्ही मनपूर्वक आभारी आहे. बडनेरा येथील जुन्या वस्ती भागात धावत्या मिनी ट्रकला आग लागल्याने खळबळ उडाली. वाहनांची लांबच लांब रांग लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात आज धावत्या वाहनाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली. आगीमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. घातक शस्त्रासह दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. न्यू सातुर्णा परिसरात एक इसम जरब निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कारवाई केली. एक इसम अमरावतीच्या न्यू सातुर्णा डम्पिंग ग्राउंड परिसरात हातात शस्त्र घेऊन दहशत माजवीत असल्याने कारवाई केली. सदर इसमाने शस्त्रासह इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे अशी माहिती मिळाल्याने पथक तिथे पोहोचले. तेव्हा हातात लोखंडी तलवार घेऊन एक व्यक्ती दिसली. त्यास ताब्यात घेऊन त्याचे हातातील लोखंडी मोठी तलवार जप्त केली. आरोपीला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अभिषेक हेमराज सूर्यवंशी, वय 22 वर्ष, राहणार न्यू सातुर्णा बडनेरा रोड अमरावती असे आरोपीचे नाव आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. विमको टॉवर स्थित मुथूड फिनक्रॉप शाखेत सर्व्हर डाऊनचा बनाव करत 140 ग्राहकांना ठगणारा मॅनेजर शुभम वासेवाय आणि सहकाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. या घोटाळ्यात कोट्यवधीच्या सोन्यासह 51 लाखाचा अपहार उघडकीस आला. या अपहार प्रकरणात शाखा व्यवस्थापकाने कागदपत्रांमध्ये चलाखीने फेरफार केल्याने आतापर्यंतच्या ऑडिटमध्ये हा घोटाळा समोर आला नव्हता. मात्र चौकशी दरम्यान पोलिसांनी कारवाई करत 1,82 लाख रुपये मूल्याचे 1,350 ग्रॅम सोने जप्त केले आहे. आरोपींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम वासेवायसह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या मुथूट कंपनीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इंटरनल ऑडिट सुरू असून आणखी नवीन बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात दुबार मतदारांचा बोलबाला. निवडणुकीत कोणाला जिंकविले, कोणाला पाडले हा प्रश्न अनुत्तरित. अकोल्यातील चांदणी पोलीस स्टेशनच्या दोघांवर लाचखोरीचा आरोप. वाशिम अँटी करप्शनची कारवाई. 35,000ची लाच घेताना उघड. एक्साईज व पोलीस दलाचे हप्तेखोरी वाढल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अवैध दारूच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांचे आंदोलन. जिल्हा परिषद शिक्षकांच्या टंचाईचा फटका विद्यार्थ्यांना. हिवरखेड येथील शाळेची अवस्था सुधारणार कधी? अमरावती येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे गंभीर प्रकरण. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ कोणाचा? चौकशी आवश्यक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.